नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या यूट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या पावडर बोवी ओके या पावडरबाबत माहिती घेणार आहोत। या पावडरचा वापर आपण कुठे करायचा, या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना मिनरल मिक्सचर पावडर देणे हे खूप गरजेचे आहे, कारण या मिनरल मिक्सचरच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी फायदे देऊ शकतो। त्यासोबतच या पावडरच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी प्रजनन क्षमता आहे ती सुधारण्यासाठी मदत करू शकतो। तसेच आपल्या पशूंमध्ये दुधाचे जे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी देखील मिनरल मिक्सचर आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा देते। त्यासोबतच आपल्या पशूंना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते। तसेच आपल्या पशूंमध्ये म्हणजेच आपले जे कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी, त्यांच्या हाडांच्या मजबूतीसाठी, त्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी देखील मिनरल मिक्सचर आपल्याला आपल्या कालवडी आणि रेडींना फायदा देते। यासाठीच पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या पावडर बोवी ओके या पावडरबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, पावडर बोवी ओके ही एक ग्लायसिन चिलेटेड पावडर आहे आणि या पावडरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस त्यासोबतच विटॅमिन्स दिलेले आहेत। तसेच या पावडरमध्ये रक्त वाढवण्यासाठी जे आयुर्वेदिक घटक असतात ते दिलेले आहेत। त्यासोबतच या पावडरमध्ये फोलिक ऍसिड दिलेले आहे। तसेच या पावडरमध्ये सेलेनियम दिलेले आहे। त्यासोबतच या पावडरमध्ये काही प्रीबायोटिक सुद्धा दिलेले आहेत। पशुपालक मित्रांनो, हे सर्व घटक या पावडरमध्ये दिलेले आहेत। यामुळे या पावडरचा जो रिझल्ट आहे तो देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप छान आपल्याला पाहायला मिळतो। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की पावडर बोवी ओके या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा। सगळ्यात पहिला फायदा या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये होणारा तो म्हणजे या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारच्या ज्या प्रजननाच्या समस्या असतील त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी या पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो। यामध्ये मग आपल्या पशूंना जर माजावरती येण्यासाठी समस्या निर्माण होत असतील, तसेच आपल्या पशूंचा जो माज आहे म्हणजे जी वाप आहे, जो सोट आहे तो व्यवस्थित येत नसेल, किंवा आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होत असतील, तसेच आपल्या ज्या कालवडी आहेत किंवा रेडी आहेत त्यांना जर त्यांच्या गर्भपिशवीची जी वाढ आहे ती योग्य प्रमाणे होत नसेल, किंवा आपल्या गायी आणि म्हैसमध्ये त्यांना गर्भधारणा होण्यासाठी समस्या येत असतील, तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण पावडर बोवी ओके या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी ही मदत करू शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, आपले जे गाभण पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील या बोवी ओके पावडरचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो। यामध्ये मग या बोवी ओके पावडरचा वापर करून आपण आपल्या गाभण पशूंना त्यांच्या शरीरामध्ये जी विटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज आहे ती भागवण्यासाठी, त्यासोबतच या पावडरचा वापर करून आपण आपल्या पशूंना, त्यांच्या गाभण पशूंना त्यांच्या गर्भाच्या विकासासाठी जी न्यूट्रिएंट्सची गरज आहे ती भागवण्यासाठी देखील पावडर बोवी ओके आपल्याला आपल्या पशूंमध्ये मदत करते। त्यासोबतच या पावडरचा वापर करून आपण आपल्या गाभण पशूंना त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची जी कमतरता होत असते ती कमतरता दूर करण्यासाठी देखील या पावडर बोवी ओकेचा आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या पावडर बोवी ओकेचा आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांची जी गर्भाची वाढ आहे ती योग्य प्रकारे होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो। तसेच पशुपालक मित्रांनो, पावडर बोवी ओके याचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारचे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये करू शकतो, कारण या पावडरमध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहेत, जे मिनरल्स दिलेले आहेत, तसेच यामध्ये जे प्रोबायोटिक्स दिलेले आहेत, याच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची जी पचन होण्याची क्रिया आहे ती चांगली ठेवण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला फायदा होतो। यामुळे आपले पशु, आपण जो चारा त्यांना देतो तो योग्य प्रकारे त्यांना पचन होतो। तसेच आपल्या पशूंमध्ये चाराचे चांगले पचन झाल्यामुळे त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी त्यांना फायदा होतो। त्यासोबतच आपल्या पशूंची इम्युनिटी वाढल्यामुळे आपले पशु आजारांनाही बळी पडत नाहीत। त्यामुळे आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील या पावडरच्या वापरामुळे वाचण्यासाठी आपल्याला फायदा होतो।
तसेच पशुपालक मित्रांनो, पावडर बोवी ओके याचा वापर आपण आपले जे दुधावरती असणारे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो. यामध्ये आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये या पावडरच्या वापरामुळे आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्यासोबतच या पावडरच्या वापरामुळे आपले दूध देणाऱ्या पशूंमध्ये दुधाची जी फॅट आणि एसएनएफ आहे ते देखील वाढण्यासाठी या पावडरमुळे आपल्याला फायदा होतो. तसेच पशुपालक मित्रांनो, या पावडरचा वापर आपण आपले जे लहान पशु आहेत यामध्ये, मग आपल्या कालवडी असतील किंवा रेडी असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील यांच्यामध्ये देखील करू शकतो. यांच्यामध्येही या पावडरचा वापर करून आपण आपल्या पशूंना त्यांच्यामध्ये त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या हाडांच्या विकासासाठी, त्यासोबतच त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी, त्यासोबतच त्यांची जी त्वचा आहे ती तजेलदार ठेवण्यासाठी देखील या पावडर बोवी ओकेचा आपल्याला आपल्या कालवडींमध्ये, रेडींमध्ये किंवा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये खूप चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. तसेच पशुपालक मित्रांनो, या पावडर बोवी ओकेचा आणखी एक फायदा म्हणजे या पावडर तर नाहीची, पण हे ग्रॅन्युअल्स आहेत. यामुळे याचा जो डोस आहे तो देखील आपल्याला परफेक्ट देता येतो. त्यासोबतच या ग्रॅन्युअल्सचा जो वास आहे, जो स्मेल आहे तो एक गवताच्या वासासारखा यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे या पावडरला जे आपले पशु आहेत ते आवडीने खातात. तसेच पशुपालक मित्रांनो, पावडर बोवी ओके याच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये, म्हणजे आपले जे मोठे पशु आहेत यामध्ये, मग आपल्या गाई म्हैसमध्ये आपण या पावडरचा वापर 50 ते 100 ग्रॅम या प्रमाणामध्ये आपण करू शकतो. म्हणजेच आपले जे जास्त दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये 100 ग्रॅम दररोज याप्रमाणे देऊ शकतो. तसेच आपले जे 15-20 लिटरच्या आसपासचे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये आपण 50 ग्रॅम दररोज याप्रमाणे या पावडरचा वापर करू शकतो. तसेच पशुपालक मित्रांनो, या पावडरचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा शेळी मेंढींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी देखील या पावडरचा आपण वापर करू शकतो. यामध्ये मग या पावडरचा डोस आपण 25 ते 30 ग्रॅम याप्रमाणे देऊ शकतो.